अतिशय आनंद झालाय. ऐतिहासिक विजय अक्षय कडलेंचा झालेला आहे. आज या निमित्तानं स्वर्गीय शिवाजीरावांच्या आठवण झाल्याच्या रात आहे. मला वाटतं त्यांच्या कष्टाचं फळ होतं आणि कार्यकर्त्यांचं पाठबळ. महायुतीमध्ये महायुतीच्या नेतृत्व करणारे आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची दूरदृष्टी आणि त्यांनी योग्य वेळेस योग्य घातलेला समन्वय हा विजय हा फडणवीस साहेबांच्या कौशल्याचा विजय आहे. मी सगळ्या राहुरीकरांचं या विधानसभेतील मतदार बंधूंच्या मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हा विजय सुखरूप होण्यामध्ये त्यांचं मोठं सहकार्य मला लाभलं. ते माजी मंत्री राजेश दादा तनपुरे यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी दिलेलं या निवडणुकीत घेतलेली समन्वयाची भूमिका त्यामुळेच हा एवढा मोठा ऐच्छिक विजय आम्हाला मिळवता आला. माझं मी कधीच हे महायुतीचे आमचे जे नेते आहेत आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा जो एक प्रकारचा या सगळ्या विषयाबद्दलची घेतलेली भूमिका आणि केलेला समन्वय मला वाटतं केवळ आताच नाही तर 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेमध्ये महायुतीला जो ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिला मला वाटतं त्याचा परिणाम आहे की राहुरी पोटनिवडणुकीत सुद्धा आम्हाला विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये जनगणना संपलेला आहे. म्हणजे जे लॉलेसनेस होता सगळा जे राज्य कायदे तर राज्य शिल्लक नव्हतं आणि तेच आपले आदरणीय प्रधानमंत्र्यांनी भूमिका मांडलेली आहे. तेच आपले गृहमंत्री आदरणीय अमित भाईंनी मांडली होती की पश्चिम बंगाल हा घुसखोरांचा प्रांत झालेला आहे. घुसखोरीमुळे एक तर देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोकादायक झाला होता आणि ठराविक समाजाच्या मतासाठी लाचार झालेल्या ममता बॅनर्जीला स्वतःचं राजकीय महत्व होतं देशाच्या हितापेक्षा. मला वाटतं पश्चिम बंगालच्या जनतेनं त्यांना जी चपराक दिलेली आहे तर भूषण भविष्यातील देशाच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम बंगालच्या विकासाकरता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे.